आपण या ठिकाणी मनोहर बाबा पायी दिंडी सोहळा आस्तिक क्षेत्र साई दिंडी तालुका संगमनेर या ठिकाणी एका दिंडीला भेट देत आहोत। या दिंडीचे जे मुख्य महाराज आहेत ताई आहेत त्या या दिंडीची काय परंपरा आहे, काय त्यांचा आनंद आहे, काय त्यांचा उत्साह आहे। आता या ठिकाणी आषाढी एकादशी जवळ आली आहे आणि अंतरही थोडंच राहिलं आहे। बरेच किलोमीटर ते पायी चालून आले आहेत। काय त्यांची ऊर्जा आहे, काय त्यांचा उत्साह आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करू। रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल। बोला मामा। रामकृष्ण हरी। मी हरिभक्त परायण सोनालताई नरवडे। आम्ही सर्वजण श्री क्षेत्र सायकिंदे क्षेत्र पंढरपूर या ठिकाणाहून आलेलो आहोत आणि अतिशय सुंदर सर्व भाविक दरमजल करत पंढरपूरला जात असताना अनेक वारकरी आपल्या दिंडीमध्ये 100-150 लोकसंख्या वारकऱ्यांची आहे आणि अतिशय आनंदात ऊन पाऊस वारा घेत परंतु एका विठुरायाच्या भेटीसाठी आणि चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी सर्व वारकरी आम्ही पंढरीला जात आहोत। अतिशय थकलं भागलं तरी संध्याकाळी आल्यानंतर विठुरायाच्या नामाच्या गजरामध्ये एकदा गजर केल्यानंतर सर्व आनंदात होतात आणि हे वारकरी सर्व दुःख भाग विसरून सर्वजण एका विठुरायाला बघण्यासाठी अनंत जन्माचा शीन गेला। अतिशय आनंदामध्ये ही सर्व वारकरी मंडळी ही पायदिंडी सोहळ्यामध्ये सर्व वारकरी चाललेली आहेत। खूप सुंदर शब्दामध्ये ताईंनी सांगितलेलं आहे। माझे 2-4 छोटे छोटे प्रश्न आहेत। आषाढी एकादशीला काय नाव आहे आणखी माहिती आहे का? देवशयनी एकादशी। देवशयनी एकादशी। किती एकादशी असतात माहिती आहे का एका वर्षात? 24 4-5 एकादशीची नाव सांगतो। भागवत एकादशी, आषाढी एकादशी, कार्तिक एकादशी, पुत्रदाय एकादशी, निर्जल एकादशी, देवयानी एकादशी, देवशयनी एकादशी। हा देवशयनी एकादशीपासून आपले प्रिय भगवान लाडके प्रिय भगवान विष्णू म्हणजे पांडुरंग म्हणजे विठ्ठल ते काय करतात, योगनिद्रा घेतात। योगनिद्रा घेतात 4 महिन्यासाठी घेतात। 4 महिने झाले की कार्तिक एकादशीला आपले प्रिय भगवान लाडके भगवान विष्णू पुन्हा कार्तिक एकादशीला जागृत होऊन सृष्टीचा भार संभाळतात। पण त्या 4 महिन्यामध्ये होतं काय, सगळ्यात पहिले श्रावण सुरू होतं म्हणजे देवादी देव महादेव येतात सृष्टीचा सांभाळतात। म्हणजे कोणालाही पोरकं ठेवत नाही। विष्णू जरी निद्रा घेत असले तरी महादेव येतात। तर आपण श्रावणामध्ये महादेवाची भक्ती करतो आहे की नाही? भक्ती करतो, पूजन करतो। त्याच्यानंतर महादेवांचा झाला श्रावण महिना की गणपती येतात, मग देवी येतात आणि नंतर पितृ येतात। ते सगळं झालं की परत आपले देवाचे देव लाडके प्रिय भगवान सृष्टीचा संभाळ करतात ते विष्णू येतात। बरोबर? कोणत्या नदीच्या किनारी देहू आणि आळंदी आहे? इंद्रायणी। बरं, आळंदीचं आणखीन एक नाव काय? अलंकापुरी। बरोबर आहे। हरिपाठामध्ये किती हे आहेत अभंग? 28। ठीक आहे, हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही। ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म कुठे झालाय? आळंदी। आणि त्यांचं समाधी स्थान कुठे आहे? आळंदी। एका रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपोले तुकाराम, संत तुकाराम। बरोबर आहे। एका रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपोले। वृक्षवल्ली अमासवरे कोणी म्हणलेलं आहे? तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराज। बरोबर आहे। आता ज्ञानेश्वरी ग्रंथाचं आणखीन एक नाव आहे, सांगता येईल काय? भावार्थ दीपिका। भावार्थ दीपिका आहे त्याचं नाव आहे। नंतर मग ज्ञानेश्वरी त्याला आपण म्हणतो। बरोबर आहे। तर ज्ञानेश्वर माऊलींची भाऊ बहीण त्यांचं नाव सांगता येईल काय? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई। आषाढी एकादशी जवळ येत आहे। तुमचा सगळ्यांचा उत्साह वाढलेला आहे। ताईंनी खूप चांगल्या शिकवण सांगितलं। ताईंचे सहकारी सुद्धा सगळे चांगले आहेत। तुमच्या दिंडीला हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय हरी कृष्ण। राम भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। मनोहर बाबा की जय। बाबा की जय। हर हर महादेव।